अश्वस्य स्वामीनिष्ठा या धड्याचा आपण भाषा अभ्यास पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तरत. एका वाक्यात उत्तरे लिहा. मार्गः कीदृशः? मार्गः निर्मनुष्यः. अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः अस्ति? अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. अश्वः किम् उल्लङ्घयति? उत्तर आहे, अश्वः विस्तीर्णः जलप्रवाहम् उल्लङ्घयति. स्वामी किं स्पृश्यति? स्वामी अश्वस्य शरीरं स्पृश्यति. प्रश्न निर्माणं कुरुत. प्रश्न तयार करा. स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. उत्तर आहे, स्वामी कस्य समीपे आगच्छति? दुसरा प्रश्न, स्वामी भूमौ निपतति. उत्तर आहे, स्वामी कुत्र निपतति? योग्यं विभक्तिरूपं लिखत. मोकळ्या जागी कंसात दिलेल्या शब्दाचे योग्य ते रूप लिहून पूर्ण वाक्य लिहा. तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति. तस्य स्वामी. तस्य एकः पादः व्रणितः. तिसरा आहे, समाधिस्थलं मेवाड़ प्रांते विराजते. अश्वः समाधानेन प्राणान् त्यज्यत. आत्मनेपद क्रियापदानी चित्वा लिखत. पाठातील आत्मनेपदी क्रियापदे निवडून लिहा. नंबर 1 सहते, 2 जायते, 3 प्रारभते, 4 लभते, 5 विराजते. माध्यम भाषायाम उत्तरम लिखत. मराठीत उत्तर लिहा. पशु पक्षिणः मानवस्य साहाय्यं कुर्वन्ति इति विषये कः कथा यूयं जानीतः? पशु पक्षी मनुष्याची सहाय्यता करतात या विषयीची तुम्ही कथा जाणता का? तुम्हाला माहीत आहे का? ते लिहा. भिकोबा नावाचा एक धनगर होता. त्याच्या बायकोचे नाव होते लक्ष्मी. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव श्रीमंत. त्यांनी एक मुंगूस पाळला होता. तो घरातच इकडे तिकडे फिरत असे. श्रीमंत पाळण्यातच झोपलेला असे. भिकोबा शेळ्या मेंढ्या घेऊन जंगलात जाई. लक्ष्मी घरकाम करीत असे. एकदा भिकोबा जंगलात गेला आणि लक्ष्मी पाणी आणायला नदीवर गेली. एवढ्यातच घरात एक साप शिरला. मुंगसाने सापाला पाहिले आणि त्याच्यावर हल्ला केला. साप आणि मुंगूस यांचे युद्धच झाले. अखेर मुंगसाने सापाला मारले. त्याचे तुकडे तुकडे केले. थोड्याच वेळाने लक्ष्मी परत आली. मुंगसाचे तोंड रक्ताने माखलेले आहे हे तिने पाहिले. तिच्या काळजात धस झाले. पण पाळण्यावर रक्त नव्हते. जवळपासही रक्त नव्हते. ती धावत पाळण्याकडे गेली. पाहते तो काय, पाळण्यातच श्रीमंत छान झोपलेला होता. पाळण्यापासून थोड्या दूर तिला सापाचे तुकडे दिसले. झाला प्रकार तिच्या ध्यानात आला. तिने मुंगसाचे कौतुक केले. अशा प्रकारे अश्वस्य स्वामीनिष्ठा या धड्याचा भाषा अभ्यास संपला.